साखर म्हटलं की चहा, मिठाई आणि सणासुदीचे पदार्थ, पण आता याच साखरेने सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच चटका दिला आहे। किरकोळ बाजारात 61 रुपये किलो असलेली साखर आता 65 रुपयांच्या पुढे विकली जात आहे, तर घाऊक बाजारात साखरेचा दर हा 6400 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचल्याची माहिती आहे। साखरेच्या दरात सातत्याने होणारी ही वाढ ग्राहकांसोबतच व्यापाऱ्यांसाठी हे डोकेदुखी ठरत आहे। सध्या सणासुदीचा हंगाम जवळ येत आहे, त्यामुळे बाजारातील मागणी वाढण्याची शक्यता आहे आणि जर साखरेच्या दरातील ही तेजी कायम राहिली तर येत्या काळात साखर आणखी महाग होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे। याचा थेट परिणाम फक्त घरगुती बजेटवरच नाही, तर मिठाई, बेकरी उत्पादने आणि साखरेचा वापर होणाऱ्या इतर खाद्यपदार्थांच्या किमतीवरही होऊ शकतो। आता सर्वात मोठा प्रश्न, साखरेचे दर अचानक एवढे का वाढले? व्यापाऱ्यांच्या मते यामागे केंद्र सरकारचे साठा धोरण हे एक प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे। सध्या साखरेच्या साठ्यावर असलेल्या मर्यादेमुळे बाजारातील उपलब्धतेवर परिणाम होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे। ही साठा मर्यादा कमी केल्यास बाजारात साखरेची उपलब्धता वाढू शकते आणि दर काही प्रमाणात नियंत्रणात येऊ शकतात, असा व्यापाऱ्यांचा दावा आहे। गणेशोत्सव आणि त्यानंतर येणाऱ्या सणांच्या पार्श्वभूमीवर साखरेची मागणी वाढण्याची शक्यता आहे। अशातच साखरेचे दर आणखी वाढले तर मिठाई खरेदी करताना सर्वसामान्यांना जास्त पैसे मोजावे लागू शकतात। म्हणजेच सण तोच, मिठाई तीच, पण किंमत मात्र वाढलेली। साखरेच्या दरात झालेली ही वाढ खरंच किती दिवस टिकणार? दर आणखी वाढणार की सरकारच्या धोरणेमुळे बाजारभावाला आळा बसणार? याकडे आता ग्राहक आणि व्यापाऱ्यांचं लक्ष लागलं आहे, कारण सणासुदीचा गोडवा कायम ठेवायचा असेल तर साखरेच्या वाढत्या दरावर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे। अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी कोकण संवाद न्यूज चॅनलच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा।